श्रीमन्महागणाधिपतये नमः। जय जय राम कृष्ण हरि हरि, जय जय राम कृष्ण हरि हरि, जय जय राम कृष्ण हरि हरि, जय जय राम। नवनीरद सम नवनीत प्रिय, नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी कृष्ण हरि, जय जय राम राम कृष्ण हरि, जय जय राम जय जय राम जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत, गोवर्धन धर गोपालन, गोपाल गोपालन, गोपालन रत गोवर्धन धर गोपालन, गोकुल संकट हारी कृष्ण हरि, गोकुल संकट हारी कृष्ण हरि, जय जय राम 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 कृष्ण हरि, जय जय राम। शरणागत दीन दीन, शरणागत दीन दीन दीन, शरणागत गत गत दीन चरणीरत, करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि हरि, जय जय राम हरि, जय जय राम हरि, जय जय राम कृष्ण हरि। हो ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे औदुंबरी बसणाऱ्या, ये रे औदुंबरी बसणाऱ्या, ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या,
पायी खडावा, जे रे पायी खडावा घालणाऱ्या भस्मोद्धुलन, ये रे भस्मोद्धुलन, भस्मोद्धुलन करणाऱ्या ये दंडक मंडलू घेणाऱ्या, ये कृष्णातीरीच्या वसणाऱ्या, जे रे कृष्णातीरीच्या वसणाऱ्या, कृष्णातीरीच्या वसणाऱ्या, ये कृष्णातीरीच्या वसणाऱ्या. स्वभक्त संगे, जे रे स्वभक्त संगे असणाऱ्या, ये भक्ताभीप्सित, ये रे भक्ताभीप्सित, भक्ताभीप्सित, ये रे भक्ताभीप्सित करणाऱ्या, ये भक्ताभीप्सित करणाऱ्या, ये रे स्मरता दर्शन, स्मरता दर्शन देणाऱ्या, स्मरता दर्शन देणाऱ्या, जे रे स्मरता, स्मरता स्मरता दर्शन देणाऱ्या, ये रे वासुदेवाच्या कैवाऱ्या, गे वासुदेवाच्या, ये रे वासुदेवाच्या कैवाऱ्या, ये कैवाऱ्या, ये कैवाऱ्या, ये कृष्णातीरीच्या वसणाऱ्या, जे रे कृष्णातीरीच्या वसणाऱ्या, ये कृष्णातीरीच्या वसणाऱ्या, ये वसणाऱ्या, ये वसणाऱ्या, ये वसणाऱ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव मतकार, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री सीतापते राम राधापते कृष्ण गौरी पते शंभो लक्ष्मी पते नारायण पार्वती पते हर हर महादेव. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह
नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. आ देव उदार उदार, देव उदार उदार, देव उदार उदार. देव देव उदार उदार, उदार 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 उदार, देव उदार उदार. देतान म्हणे थोडे फार आ उदार. देव भाविक भाविक झाला दासांचा, झाला दासांचा सेवक, झाला दासांचा सेवक. उदार उदार उदार, देव उदार उदार. देव भ्याड देव भ्याड, देव भ्याड देव भ्याड, देव भ्याड देव भ्याड. राखी बळीचे कवाड, राखी बळीचे कवाड. उदार उदार उदार. वाव.
देव दयाळ दयाळ देव दयाळ दयाळ देव दयाळ 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 देव दयाळ दयाळ देव देव दयाळ दयाळ राखी करी तू कयाचा सांभाळ करी तू कयाचा सांभाळ उदार देव उदार उदार देव उदार 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 देव उदार 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैक मूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः. निधये सर्व विद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्व लोकानां दक्षिणामूर्तये नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी अनंत कोटी ब्रह्मांड नायक संतांचे संत गुरूंचे गुरु देवांचे देव अशा भगवान श्री दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्या कृष्णातटी औदुंबरा तळवटी भवतारक पादुकांच्या रूपामध्ये विराजमान आहेत अशा मनोहर गुरुचरणांना नमस्कार करून आदरणीय हरिभक्तपरायण बुवा आमचे दोन्ही उत्तम साथीदार सर्व परमेश्वर स्वरूप श्रोत्यांना नमस्कार करून नवविधा भक्ती मार्गामध्ये जे श्रवण आणि कीर्तन आहे गुरु महाराजच या पवित्र मार्गाने सेवा करून घेत आहेत. भगवंताकडे जाणारा कोणताही मार्ग हा आनंददायक आहे. कीर्तनामुळं कीर्तन श्रवण करणाऱ्यालाही कीर्तन करणाऱ्यालाही आनंद मिळतो आणि हा आनंद एकट्यापुरता राहत नाही. विश्वामध्ये कीर्तनाच्या रूपानं विश्व रंगवू कीर्तनी या शुद्ध हेतून धूप जसा दरवळतो त्याप्रमाणे जो साधक मुमुक्षु अध्यात्म परमार्थामध्ये त्या अदृश्य शक्ती करता श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत आपल्या काया वाचा मने कोणत्याही कृतीनं आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो त्या परमार्थ मार्गामध्ये भक्तीच्या वाटेवरतीही आनंद आहे आणि भक्तीच्या फलरूपी प्राप्तीमध्ये सुद्धा आनंद आहे. कारण ज्याच्याकरिता करायचंय त्याला देव म्हणतात. देव म्हणजे दिव धातू आहे, प्रकाश देणे.
अर्थात ज्याला फक्त द्यायचं माहिती आहे त्यालाच देव म्हणतात. तुकाराम महाराजांच्या सारख्या तुमच्या आमच्या मनुष्य जीवनाच्या मनुष्यत्वाला बुद्धीच्या विचार तरंगांना, मनाच्या संकल्प विकल्पांना आणि अवकाश तत्वानं सगळ्या भावभावनांना स्पर्श करून नवे नवे आत्मारूपानं ठाण मांडणारा अभंग म्हणजे तुकाराम महाराजांचा. किती शेकडो वर्ष झाली तरी आमच्या जीवनात मानसिक स्थैर्याकरिता, निर्णय घेण्याकरिता औदासीन्य, नैराश्य असे जे आपल्या मार्गामध्ये अडथळे येणारे गुणधर्म आहेत त्यांचा निकाल लावण्याचं काम म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग. जाता जाता एखाद्या खेड्यातल्या मंदिरातून अभंग जरी कानावरती पडला भजनातला तुकोबांचा, तरी जो श्रवण करतोय त्या जीवनाला काही ना काही मार्गदर्शक ठरतो. देवाबद्दल बोलायचं कोणी हो? ज्यांनी त्याच्यासाठी कष्ट घेतले आणि प्राप्त केला त्यांनाच अधिकार आहे. ते अधिकार संपन्न तुकाराम महाराज संत आणि सत्पुरुषी द्रोणातून प्रसाद मिळाला तरी आपल्याकडे पद्धत आहे एकटं नाही खायचं, वाटायचं. तसं देहरूपानं ते असतानाही त्यांनी आमचा राम राम घ्यावा. त्याच तुकोबांच्या अध्यात्मातल्या प्रसाद वाटण्याच्या वृत्तीतला एक अभंग आहे. सगळ्यांनाच देवावरती प्रेम आहे. त्या भगवंताकडून आम्हाला कृपेची अपेक्षा आहे, साक्षात्काराची अपेक्षा आहे, दर्शनाची अपेक्षा आहे. भौतिक सुखामध्ये बुद्धी, शक्ती, धन, द्रव्य एवढी तरी अपेक्षा आहे. हेही नसे थोडके का दाता एक रघुनंदन, वरकड लंडी देईल कोण. उगाच कुठंतरी हात पसरण्यापेक्षा भगवंतापडं पसरले तर ते ग्राही आहे. कारण देणारा फक्त एकच आहे, भगवान. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे, देव उदार उदार किती देता न म्हणे थोडेफार. भाविक काय फक्त आम्ही आहे, देव सुद्धा भक्तांचा भाविक आहे. नरसोबाच्या वाडीला महाराजांना त्या उत्सव मूर्तीला, स्वारीना पालखीत विराजमान करण्याच्या पूर्वी महाराजांना असं लहान मुलाला घेतात तसं पुजारी मंडळी घेतात आणि पहिली बिरुदावली भक्तवत्सल भक्ताभिमानी अनंत कोटी ब्रह्मांड नायक. त्याचा अधिकार आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक. पण वाडीकरांच्या करिता, तुकोबांच्या सारख्यांच्या करिता, थोरल्या स्वामी महाराजांच्या करिता, गोकुळातल्या गोपाळांच्या करिता तो भक्तवत्सल आहे. मोठेपणा बाजूला ठेवतो आणि आपल्या भक्तांच्या मध्ये रमतो. मग तो कोणतंही रूप घेऊ शकतो, अगदी गड्याचं सुद्धा, दासाचं सुद्धा. म्हणून महाराजांनी देव भाविक भाविक झाला दासांचा सेवक. देव भ्याड राखी बळीचे कवाड. आपला अनुभव सांगतात शेवटी, देव दयाळ दयाळ करी तुकयाचा संभाळ. दातृत्व हा गुण आहे. षड्गुणेश्वरी भगवंताच्या अनेक गुणांच्या पैकी दातृत्व. देव उदार उदार म्हणजे काहीतरी द्यायचं म्हटलं आपल्या पदरचं की दान आलं. दान देण्यामध्ये सुद्धा पराक्रम लागतो बरं का. नाहीतर मंदिरामध्ये संकल्पाचे विकल्प, खिशातली नोट भगवंताच्या आरतीत जाईपर्यंत नोट राहते आणि नाणं येतं, इतका संकल्पाचा विकल्प होतो. काही द्यायचं आहे म्हटल्यानंतर सुभाषित आहे, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. तेव्हापासून वानवा शब्द आला बरं का. एखाद्या गोष्टीचं दुर्भिक्ष असलं की वानवा म्हणतात. का? असेल किंवा नसेल, कोण दाता. 100त एखादा शूर असू शकतो, पंडित हजारांच्या मध्ये एखादा विद्वान पंडित असू शकतो, एखादा उत्तम वक्ता की लोक आपली जबाबदारी काम टाकून त्याची वाणी ऐकायला येतील, असा वक्ता 10,000त एखादा. पण दाता वा न वा, द्यायचं आहे ना.
दातृत्व हा गुण भगवंताचा आहे. त्यामुळे मनुष्य प्राण्यांच्या मध्ये सुद्धा एखादा जर दानी असेल तर त्याला परमेश्वराची उपमा देतात. देवासारखे आहेत बरं का. देणं म्हणजे काय? भगवान असं देतो की पुन्हा हात पसरावा लागत नाही. तृप्ती. राजा बलीचा यज्ञ सुरू आहे. तुकोबांच्या अभंगातल्या दृष्टांताप्रमाणे यज्ञ कंकण बांधलेला राजा बली असुर कुळातला, त्याचा 100वा यज्ञ संपन्न होतोय. इंद्रादी देवता गेल्या आणि विश्वंभर भगवान जगन्निवास श्री विष्णूंच्याकडे वैकुंठामध्ये प्रार्थना करते, प्रभो आता तुमचे यज्ञ याग बंद होणार बरं का. सत्ता बदलल्यामुळे धार्मिक गोष्टींना प्राधान्य नाही हिंदूंच्या. मी पुराणातली कथा सांगतोय. पण राक्षस आत्ताच्याही काळात असतात. इंद्रानं खुबीनं सांगितलं. इंद्र म्हणजे साधा नव्हे, देवेंद्र हो. तो काय साधं बोलेल? देवांचा राजा. त्याने सांगितलं की आता यज्ञातून तुम्हाला हवीर द्रव्यातून जे भोग मिळायचे तुमचं आवाहन केल्यानंतर तेही बंद पडणार का? कारण असुर कुळातला राजा, त्याचा 100वा यज्ञ संपन्न होतोय. भगवंतानी निवारण करण्याकरता एक अवतार घेतला. दशावतारामध्ये आहे वामन अवतार. वामन म्हणजे बालमूर्ती. देहानं थोडे लहान. इतर वेळी अर्जुनालाही डोळे दिपून गेले भगवंता विराट रूप दर्शन दिल्यानंतर. नको, तू मोराचं पीस खवलेलाच बरा दिसतोस. कोटी सूर्याचं ते ज्यांच्या ठिकाणी आहे, सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत, अशा भगवंताला या देहानं पाहणं फार कठीण आहे. संत गुरु सोपं करतात. राजा बलीच्या यज्ञाच्या ठिकाणी यज्ञ मंडपाच्या दाराशी भगवान विष्णूंचा वामन रूपातला अवतार प्रगट झाला. भगवंतांनी व्यवहार पाळला का? मागायला जायचंय ना. मागायला गेलं की हलका होतो बरं का, लहान होतो. भगवान म्हणाले नंतर कशाला लहान व्हा, म्हणून आधीच लहान झाली. तावन महताम महती यावत किमपि हीन याचते लोकम. एखादी गोष्ट मागितली की तो किती मोठा प्रतिष्ठित असला तरी त्याला हात पसरला की किंमत कमी होते. म्हणून भगवंतानी बली मनु याचन समये श्रीपतीरपी वामनो जाता. भगवान आधीच वामनो जाता म्हणजे तुमच्या आमच्या सध्याच्या कळेल अशा संस्कृतमध्ये खुजो जाता, बुटको जाता. दान मागायला भगवान श्री नारायण वामन रूपात आले आणि राजानं बघितलं असुर कुळातला होता तरी धार्मिक होता. राजा स्वतः यज्ञ मंडपाच्या दारात आला. स्वस्ति स्वागतम अर्थ्यहं वद विभू किंदीयतां मेदिनी का मात्रा मम विक्रमत्रय पदं दत्तं जलं दीयतां मादित्युषना ब्रवीद्धरिरयं पात्रं किमंस्तात्पनम् इत्येव बलिनार्चितो मखमुखे पायात सबो वामनः गोपाल कृष्ण भगवान की जय. संवाद आहे राजा बलीचा आणि भगवंताचा. स्वस्ति स्वागतम, स्वागत आहे. कोण आपण? अहम अर्थी, मी याचक म्हणून आलोय. असं सगळे बघतायच. राजा आदरानं त्यांचं स्वागत केलं आणि संवाद सुरू आहे. वद विभो किंदीयताम, काय दान देऊ? मेदिनी, पृथ्वी जमीन दे. का मात्रा, किती देऊ? वामनांनी सांगितलं मम विक्रमत्रय पदम, म्हणजे मी 3 पावलं चालतो तेवढी क्रमित झालेली जमीन दे. राजा हसायला लागला. बटुराज तुम्ही केवढे, तुमची छोटी छोटी पावलं केवढी. गणपती उत्सवात गौरीची पावलं सुद्धा आणखीन मोठी असतात. जरा मला काहीतरी दिल्याचा आनंद मिळेल असं मागा. महाराज म्हणाले मला उपासनेकरता जागा पाहिजे, तेवढीच द्या. मम विक्रमत्रय पदम दत्तम, दिली. हे दिली असं कोरडं आश्वासन नको. शास्त्रपूर्वक पाणी सोड, उदक सोड. जलंदीयताम, राजानं झारी घेतली आणि पाणी सोडायला सुरुवात केली. संकल्प सोडायला. मादेही, लांबून एक आवाज आला. मादेही. राजा थांब, तू ओळखलं नाहीस कोण आहे हा?
तुझं सर्वस्व हरण करण्याकरिता अयम हरिही वैकुंठ सोडून इथं आलाय बरं का. हे मध्येच कोण आले हो? दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, उशना, भार्गव यांची अनेक नाव आहेत. राजा पाणी सोडतोयस पण दान देऊ नकोस म्हटलं. तुम्ही आमचे गुरुजी आहात, उपाध्ये आहात, पुरोहित आहात, माझं पूर्ण हित तुम्ही जाणता. मग प्रत्यक्ष भगवान हरी जर आलेत अधिक महिन्यामध्ये, जावई बुवा, कीर्तनकार बुवा यांना नारायण स्वरूप मानून दान दिलं जातं. केवढी भावना आहे. मग इथं प्रत्यक्ष जर नारायण आलाय तर त्याच्यापासून मला वंचित करता. तुम्ही गुरु आहात. शुक्राचार्य म्हणाले, ते काही असलं तरी तुझं हरण करायला आलाय, यज्ञपूर्ती होऊ नये. तो म्हणाला, आत्ताच्या वेळी मी जरा तुमचं उल्लंघन करतो मर्यादेचं. राजानं झारी घेतली आणि पाणी सोडायला लागला, पण पाणीच पडेना. झारी उलटी केली. हे असं काय झालं? भगवंतांना लक्षात आलं. वामनाने सांगितलं, एक दर्भ घेतला आणि त्या झारीच्या तोटीच्या छिद्रामध्ये खसकन खोपसला. का? शुक्राचार्य राजा दान देतोय ऐकत नाही म्हटल्यानंतर सूक्ष्म रूपानं तोटीशी जाऊन बसले होते. पाणी पडेना. वरून योजना भरपूर येतात पण मध्ये आडवे पडलेले असतात ना, त्यांना झारीतले शुक्राचार्य म्हणतात. लोकांपर्यंत पोहोचतच नाही. तेव्हापासून ती म्हण निघाली, देणाऱ्याचं जातं आणि कोठावळ्याचं पोट दुखतं म्हणतात ते असं. पण भगवंताने दर्भ खोपसल्यानंतर तो डोळ्यात घुसला आणि संकल्पाच्या वेळी हातावरती राजाच्या पाणी, तो डोळा आणि शुक्राचार्य सगळेच पडले. आणि संकल्प पूर्ण झाल्यानंतर एकाच अवतारामध्ये दोन अवतार, हा म्हणतात त्रिविक्रम अवतार, चांद नाभी तट लागे असा भगवंताचा अवतार. राजा नाचायला लागला. बाकीच्यांना एकच अवतार मिळतो, मला दोन अवतार मिळाले. आपल्याला पुढची कथा माहितीये की राजा हुशार, भक्त हुशार असतात की भगवान त्यांचा दास होतो, सेवक होतो, इतका उदार आहे. पहिलं पाऊल ठेवलं पृथ्वी तलावरती, दुसरं सप्त स्वर्ग. आता राजा तिसरं पाऊल, जागा कुठं आहे? तुझं दान अपूर्ण राहील. राजा हुशार, तो म्हणाला, दान देणारा दान पदार्थापेक्षा भिन्न असतो. मी माझं दिलं पण माझ्यावर माझा कुठं हक्क आहे? तो तुमचा आहे, इथं ठेवा. भगवान म्हणाले, वा रे वा, इतरांना डोक्यावर हात ठेवून तारतो, तुझ्याकरता स्पेशल केस, डोक्यावर पाय ठेवून तारतो. म्हणून भगवंतानी राजा बलीच्या मस्तकावरती पाय ठेवला आणि त्याला सप्त पातळापर्यंत नेला. पण तिथलं राज्य दिलं, पण शब्द दिला, तुझ्या दातृत्वावरती मी प्रसन्न आहे, त्यामुळे मी तुला काय देऊ? देव उदार उदार. महाराज म्हणतात, देव भ्याड राखी बळीचे कवाड. मी तुझ्या महालाच्या दरवाजाशी द्वारपाल म्हणून राहीन. म्हणून राजा बली कोणत्याही दिशेनं दारातून बाहेर जाऊ दे, द्वारपाल म्हणून भगवान श्रीहरी उभे राहायचे. किती द्यावं हो. तुकाराम महाराजांनी करी तुकयाचा संभाळ पूर्वजांनी वर्णन केले. त्या भगवंतानं तुम्हा आम्हाला इतकं काही देऊन ठेवलंय जन्माला येण्याच्या आधीपासून की काही हात पसरायची गरज नाही. चक्रे येन निजेच्छया वपुरिदम शुक्रस्रजोरैक्यतः प्राणांस्तत्र निवेशयेन जठरे रक्षा कृता वह्निता दत्तं येन च जन्म कर्म लपनं सोद्यापि भारक्षमः कोऽस्मान् पालयति इति चिन्तन परैर् मूढैर्वृथा भूयते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चक्रे येन निजेच्छया वपू इदम. हे आम्हाला देह दिला कोणी? त्याच्या इच्छेनं, मर्यादेनं. शुक्रस्रजोरैक्यतः. पण 4थ्या महिन्यामध्ये गर्भामध्ये प्राण प्रविष्ट केले. दत्तम. शास्त्रकारांनी विचारलं, मातेच्या उदरामध्ये गर्भ स्वरूपात म्हणजे मांसाचा गोळा होतो आम्ही, 4थ्या महिन्यामध्ये प्राण प्रविष्ट केले. येन रक्षा कृता वन्निता. त्या पोटामध्ये अग्नीपासून कोण वाचवलं? आता जठरामध्ये कुठला अग्नी असतो? दुपारी जर वेळेवर जेवायला मिळालं नाही तर पुरुष माणसं भडकतात, काय झालंय का नाही, पोटात आग पडली, आग. मग काय लगेच अग्निशामक बोलवतो का? उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. अहम वैश्वानरो भूत्वा. भगवंतांनी सांगितलंय ना, तो अग्नी असतो.
मग जे आम्ही खातो ते सगळं पचतं. चांगलं खातो, 31 डिसेंबरचं खातो, पण सगळं भस्म करतो का नाही? पण मांसाच्या गोळ्याला धक्का लावत नाही. येन रक्षा कृता वन्निता. आजपर्यंतच्या दिवसापर्यंत अगदी स्पष्ट बोलायचं तर 2 वर्षामध्ये मी पॉझिटिव्ह निघालो नाही. कोण रक्षण केलं? त्या भगवंतानं सांभाळ केलाय. तुकाराम महाराज म्हणाले, तो इतका दानी आहे, तो नाम घेणाऱ्याला तरी देऊन टाकतो, पण त्याचा विरोधक असला तरी त्याला उत्तम गती देतो. याच्याकरता दृष्टांत म्हणून चरित्र भाग पाहूया. मूळ पदामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगाचं पारायण करायचं. देव उदार उदार, देव उदार उदार, देताना म्हणे थोडे फार, देताना म्हणे थोडे फार, देव उदार उदार. देव दयाळ दयाळ, करी तुकयाचा सांभाळ. करी तुकयाचा सांभाळ. उदार 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 उदार. वेद रटत ब्रह्म रटत, वेद रटत ब्रह्म रटत, वेद रटत ब्रह्म रटत, शंभू रटत शेष रटत, शंभू रटत शेष रटत. नारद मुनी व्यास रटत पावतना पार जाको, नारद मुनी व्यास रटत पावतना पार जाको. वेद रटत ब्रह्म रटत, वेद रटत. गंगा गजगेश रटत, गंगा गजगेश रटत, गंगा 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 गंगा. गंगा गंगा गंगा. गंगा गजगेश रटत, ध्रुवजन प्रल्हाद रटत, गौतम के नार रटत, कुंती के कुमार जाको. वेद रटत ब्रह्म रटत, वेद रटत ब्रह्म रटत, वेद रटत. गोपाल कृष्ण भगवान की दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कथाभाग असा आहे,
महाराजांच्या अभंगाला दृष्टांत, देव उदार उदार देता न म्हणे थोडेफार. धर्मराजा भीष्माचार्यांच्याकडे भेटायला गेला. प्रसंग आहे, राजसूय यज्ञ सुरू आहे. एक एक यज्ञातले कार्यक्रम पार पडतायत. आलेले ऋत्विज ब्राह्मण या सगळ्यांचं पाद्यपूजन शुकाचार्यांच्या अग्रपूजेनं झालं. जेव्हा विद्वान मंडळी, वेदशास्त्र संपन्न मंडळी एकत्र आले, त्यावेळी पहिला सत्कार कोणाचा करायचा यावरून काही दुमत झालं नाही, बैठक घ्यावी लागली नाही. पण सत्ताधारी आल्यानंतर मात्र पेच पडला हो. पहिला सन्मान कोणाचा करायचा? पर काही एका ठिकाणचे देशोदेशीचे राजे आले होते, त्यामुळे पांडवांच्या मध्ये धर्मराज, भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव चर्चा करतायत. वयानं मोठे, ज्येष्ठ, पराक्रमानं श्रेष्ठ अशांचा आदर करायचा. मग कोण आहे? पितामह भीष्म. म्हणून यज्ञ कंकण बांधलेला युधिष्ठिर धर्मराजा पितामहांच्याकडे आला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. नामस्मरण सुरू आहे. धर्मा तू सगळं व्यवस्थित सुरू आहे ना? सगळं व्यवस्थित सुरू आहे. शुकाचार्यांचं पूजन झालं, सगळ्या ऋषी ब्राह्मणांचं पूजन झालं. आता राजे लोकांना भेट द्यायची आहे, निरोप द्यायचा आहे. त्यातलं पहिलं पूजन, अग्रपूजा तुमची करायची आहे. हे ऐकलं आणि पितामह हसायला लागले. खो खो. धर्मा, डोकं ठिकाणावर आहे ना? म्हटलं असं का म्हणता? अरे आपल्या यज्ञ मंडपामध्ये तुझं दरबार रीतिरिवाज नियमाला लागून बरं आहे, पण मनापासून सांग, डोळे मिटून ध्यान करून, की प्रत्यक्ष चक्रपाणी श्रीकृष्ण वासुदेव या यज्ञ मंडपात नांदतोय, त्याची सोडून दुसरी कुणाची पूजा करणार? भीष्म म्हणे वत्सादरी, पुजशील सर्वात कोण योग्य असे, तरी वासुदेव आधी पूजा वात्वा विशुद्ध प्रेम रसे. धर्मराजाला काय आनंद झाला, मनातलंच बोलले हो. मन की बात ज्येष्ठ लोक बोलतात. पितामहांनी अगदी मनातलं, कृष्णांची पूजा सोडून कोण आहे? आणि तू माझी पूजा, कृष्णांची सोडून माझी पूजा करायची, नरकाच्या बाहेरच्या दरवाजाच्या जवळ तरी जागा मिळेल का मला? जा कृष्णांची पूजा कर. आता यज्ञ मंडपामध्ये सगळे आहेत, पण ज्याच्याकरिता यज्ञ करायचा, यज्ञाचा भोगता हरी. तो काय करतोय? तो काय करतोय? देव उदार उदार याच्याकरताच आपण तुकोबांच्या अभंगाचा आधार घेऊन बोलतो. देव भाविक भाविक झाला दासांचा सेवक. या एवढ्या मोठ्या यज्ञामध्ये भगवान गोपाल कृष्ण द्वारकाधीश, ज्याची सोन्याची द्वारका आहे, त्रैलोक्यपती आहे, पण तो गोपाल कृष्ण पितांबर खोवलाय, शेला बाजूला काढून ठेवलाय, वैजयंती माला, कौस्तुभमणी, सगळी रत्नपदक, मुकुट बाजूला ठेवलाय आणि हातात गाईचं शेण घेतलंय. आणि ब्राह्मण ऋषी मुनी जेवून उठतायत, ती पत्रावळी उष्ट काढून शेण लावतायत. कोण? भगवान गोपाल कृष्ण. पूर्ण पुरुषोत्तम का? कृष्ण मोठे का? अर्जुनाला गीता सांगायलाही तयार, रथ चालवायलाही तयार, राक्षसांना मारायलाही तयार, शांती प्रस्थापित करायलाही तयार आणि ठोकायलाही तयार. आणि एवढं झाल्यानंतर भक्तांच्या यज्ञामध्ये सेवकाचं काम करायलाही तयार. म्हणून कृष्ण मोठे. कुणीतरी माझं कीर्तन गीतेचा श्लोक ऐकल्यावर जर उद्या बोलवलं, बुवा पंगत उठली आहे, घ्या पटरावळी काढा, त्या गावात पुन्हा जाऊ का मी? एक गीतेचा श्लोक घेतला आणि जो भगवंताला नव्हे सगळ्या विश्वाला अर्जुन निमित्ती कृत्य, पण तो झाला दासांचा सेवक. हाताला धरून उठवलं धर्मराजानं, हे बंद करा, आता तुमची अग्रपूजा करायची. भगवान म्हणाले, जरा थांब, ऐकून घे. म्हटलं काय ऐकून घे? सगळ्या राजे लोकांचं पूजन करायचं आहे, त्यांना भेट द्यायची आहे, सुरुवात तुमच्यापासून.
भगवान गोपालकृष्णही तसंच म्हणतायत. धर्मा ठिकाणावर आहे ना? म्हटलं तेही तसंच म्हणतात, तुम्हीही तसंच म्हणता. अरे पितामह भीष्म ज्येष्ठ असताना तू दुसऱ्या कोणाची पूजा? आता कृष्णांनी बोललेलं तेही त्याला पटलं. पुन्हा गेला. पितामह म्हणाले तो मोठा मायावी चेष्टेखोर आहे. धर्मा तूच सांग योग्य कोण आहे? जा मी सांगतो ते कर, कृष्णाची पूजा कर. आता काय चित्र दिसतंय बघा. गोपाल कृष्णांना उठवलं हाताला धरून, ते ठेवा बाजूला, हात धुतले आणि धर्मराजाला सांगतायत कृष्ण, अरे ऐक तरी, बाकीच्या देशाचे राजे आलेत, माझी तिथं पूजा करणार मी काय राजा आहे? द्वारकेचा राणा म्हणजे कोण? सगळ्यांच्या मनामनातला. पण सगळे राजे लोक आहेत, आक्षेप घेतील, मी नाही सिंहासनावर चालणार. धर्मराजा म्हणाला मी काहीही ऐकणार नाही, चला अभ्यंग स्नान घालायचंय. ते ओढून नेत आहेत, भगवान नको नको म्हणतायत. अरे ऐक तरी, काय ऐकू? राज चिन्ह ते मजसी नसे, राज चिन्ह ते मजसी नसे, राज चिन्ह ते हे हे राज चिन्ह ते मजसी नसे. गवळी या घरी मी सदा वसे, राज चिन्ह ते पार्थ सारथी, पार्थ सारथी, पार्थ सारथी मजसी बोलती, त्या मला कशी मान्यता किती, राजचिन्ह ते राजचिन्ह ते राजचिन्ह 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 ते. धर्मराजानं मी नाही ऐकणार, पितामहांनी सांगितलंय. अभ्यंग स्नान घातलं भगवंतांना. आधीच जातीचा सुंदर, त्याला काही शोभतं, त्यात नटवलं भगवंतांना. भगवंतांची सुंदर मूर्ती चित्र बघितल्यानंतर जरा बसावं वाटतं. मग खुद्द प्रत्यक्ष भगवान कसे दिसत, दरबार भरलेला खचाखच. आणि धर्मराजानं भगवान श्री गोपालकृष्णांना सुवर्णासारखा सळ 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 पितांबर, हिरवा कंच शेला, त्यावर मोती चिकटवलेले आणि भगवंतांच्या गळ्यात कौस्तुभमणी, वैजयंती माला, राजपदक, तो मुकुट, मध्ये पाचू आणि भगवान गोपालकृष्णांचं मुख. नाथ महाराज वर्णन करतात. दरबारात आल्यानंतर सांगावंच लागलं नाही, सगळे आपोआप उठले आणि भगवंताकडे बघतायत. त्यांची नजर आपल्याकडे पडावी म्हणून सगळे टाचा उंच करून, माना ताट करून विसरून गेले कुठे काय दिसत होतं रूप. ज्यांनी पाहिलंय त्यांनी वर्णन करायचं. पण आपलं केवढं भाग्य आहे, तो अदृश्य आहे आमच्या करता अजून. पण कीर्तन विश्वामध्ये पोहोचवण्याकरता विश्व कीर्तनी, रंगभू कीर्तनी उद्देश तोच आहे, अदृश्याला दृश्य करण्याकरिता. अहो चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, अर्जुनाचा रथ भगवान चालवायचे. आम्हाला सांभाळून घ्यायला बुवा आहेत बरं का. हा योग भगवत कृपेने आणि गुरूंच्या कृपेने मिळतो. सगळ्यांना कृष्ण असे दिसत आहेत की आकर्षित करून घेतलं. कर्षती तिसा कृष्ण, चंद्रहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, चंद्रहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ. चंद्राहुनी 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 शीतळ, रविहुनी सोज्वळ. तेणे माझ केवळ विधी गेले, तेणे माझ केवळ विधी गेले. चंद्राहुनी
चंद्राहुनी शीतळ. भगवंताचं वर्णन तेथे माझी वाचा किती तुकोवर आहे. सगळे बघत राहिले. भगवान आले केव्हा, सुवर्णाच्या सिंहासनावर विराजमान झाले केव्हा, एक असा हात ठेवून हातामध्ये रत्नमुद्रिका आणि ती गालाला मूठ लावून असे बसलेत केव्हा. देहभान विसरले सगळे. सगळ्यांना मोहित करणारा आणि देहभान हरपायला लावणाराच आहे ना तो गोपालकृष्ण. सगळे बघतायत. धर्मराजानं अग्रपूजेला सुरुवात केली. सगळ्या दरबारातल्या राजी लोकांना मंडळीनं सांगितलं की आता सगळ्यांचं पूजन व्हायचं आहे, आदर सत्कार. सुरुवात द्वारकाधीश गोपालकृष्णांच्याकडून. असं सगळं सुंदर सुरू आहे, रमणीय, आनंददायक. कणाकणानं क्षणाक्षणानं सगळं असं आनंद आनंद आनंदमय वातावरण झालं. पण त्या सगळ्यावरती विरजण घालणार एक कर्णकर्कश. थांबा धर्मा, एक पाऊल पुढे टाकशील त्या कृष्णाची पूजा करायला तर जमलेल्या दरबाराचं रणांगणात रूपांतर होईल, रक्तपात होईल या ठिकाणी. कोण हो हा विद्रोही मध्येच? हे चांगलं चाललेल्यात काहीतरी करतात त्यांना असंच म्हणतात. तेव्हापासून होते. तो होता चेदी देशाचा राजा शिशुपाल. आसन सोडलं आणि कृष्णांच्याकडे. हो भगवान गोपालकृष्ण म्हणजे ब्रह्मादिक ज्यांच्या पायी लागतात. ऋषी मुनी वायू भक्षण करतात आणि अनेक युग ज्यांच्या करतात तप करतात ध्यानात यावे ते समोर आहेत. तरुवरी बसला काक पक्षी, कावळा झाडावर बसला की ढोरे चरता क्षतलक्षी. चांगली खिल्लारी जनावर दिसली पण कावळ्याची नजर चांगलं जनावर बघत नाही. त्याला जखम कुठं झाली आहे का म्हणजे चोच मारायला मिळेल ना. भारतात असे कावळे बरीच आहेत बरं का मोठ्या पदावरती. हिंदू धर्म ग्रंथ संत यावर्षी चोचा मारणारे. पण त्यांची किंमत करतो कोण? काय आहे, एक पक्षी आहे, त्याचं रात्री नाव घ्यायचं नसतं, त्याला घुबड म्हणतात. म्हणून परत रात्री घुबड म्हणणार नाही, कारण घुबड रात्री म्हणायचं नसतंय म्हणून परत घुबड म्हणणार नाही. त्या घुबडांची टोळी जमली, रजिस्टर संस्था पास झाली, चौकात चौकात सभा घ्यायला लागली. घुबडं देव नाही असं म्हणणारे असतात ना, तसं घुबडं म्हणाली सूर्य नाही, कारण यांना दिवसा सूर्यप्रकाश किरण झेपायची ताकद नाही डोळ्यांना. त्यामुळे त्या घुबडांच्यातला एकटा मोठा होता, लाकडं पोचली तरी खुर्ची सोडत नव्हता. मी घुबडांच्या बद्दल बोलतोय. त्या सगळ्यांनी ठराव पास केला, सूर्यच नाहीये, आम्ही बघितलाय का त्या अर्थी सूर्य नाही. आता ज्या घोबड्यांची ताकदच नाही सूर्याची किरण झेपायची, त्यांनी ठराव पास केला, कायदा पास केला म्हणून काय सूर्य उगवायचं थांबणार आहे? तशी गल्लीपासून दिल्लीपर्यंत देव धर्म नाही म्हणणारी घोबडं सुद्धा भरपूर झाली 70 वर्षात. किंमत करतो कोण त्यांची? आम्ही देवाचे पाईक. भगवान गोपाल कृष्णांची या वाणीनं स्तुती करायची, तो शिशुपाल त्या वाणीनं निंदा करायला लागला. कुणाची पूजा करतोयस? जमून बोलवून आमंत्रित करून आमच्या सगळ्यांचा अपमान करायचा आहे? कोण हा? याचं राज्य आहे, पराक्रम आहे, स्वतःची काही मालकी परंपरागत आहे, पण हा राजा आहे का? डोक्यावरती सार्वभौमपणाचे छत्र आहे? कोण आहे हा? आम्ही सगळे क्षत्रिय कुलवंत राजे आहोत, स्वतंत्र राज्य आहे. नाही राज्य, नाही पराक्रम, नाही छत्र, नाही सिंहासन, वैभव नाही अणुमात्र मान, कैसे निकृष्ण थोर पै सदसस्पती भतिक्रम्य. हा लक्षात ठेवा, एक पाऊल जर पुढे टाकशील राजा, युद्ध होईल, युद्ध. अहो, यज्ञाचा पुरोडांश भाग ठेवायचा आणि त्याला कावळ्यानं चोच मारावी असं सगळं चाललंय. हे हेतुपुरस्सर चाललंय. राजा धर्मानं सांगायचा प्रयत्न केला, भीम गदा घेऊन उठतच होता. अर्जुनानं धनुष्य शोधायला सुरुवात केली, भगवंतानी तिकडूनच बघितलं, नजरेनं सांगितलं. आहे लक्ष आहे माझं. चांद पे दाग है लेकिन दगा नहीं देता, सूरज में आग है लेकिन जला नहीं देता. तसं खुदा के पास, भगवान के पास इंसाफ है, वक्त के पहले सजा नहीं देता. काही सुभान अल्लाह वगैरे म्हणा, भावना दुखावतात नाही तर. तो बोलतोय, बाकीचे बाजूने सांगतायत हो राहू द्या, हो राहू द्या, बसा. ते राहू द्या म्हणणारे काय असतं माहिती आहे? मुद्दामून म्हणतात, आणखीन पेटलेलं बघायचं असतं, त्याला आणखीन चेव येतो. धर्मानं समजूत काढायचा प्रयत्न केला. असं नाहीये
आम्ही ज्येष्ठांच्या सल्ल्यानंच पितामहांनीच सांगितलंय. समजूत काढतायत, भगवान थांबवतायत. भीमसेनाला स्फुरण चढलं, कधी एकदा जातो आणि डोक्यात गदा घालतो, पण भगवान का त्याला शासन करत नाही? धर्मराजालाही कळेना. भर सभेमध्ये निंदा सुरू आहे, तो काय वाटेल ते शब्द वापरायला लागला. हो काक राजा आहे, हा पराक्रम आहे. धर्मराजानं समजूत काढली नाही का? समजूत काढायचा प्रयत्न केला, पण मोरोपंतांनी काय सुंदर आर्या ठेवली आहे. बहुसांत्वन धर्म करी नवळे न शमे तथापि तो चैद्य. मरणाऱ्या रोग्याला काय करील जाणता भला वैद्य. पित्तानं काविळीपर्यंत गेलं. वैद्यांनी सांगितलं हलका आहार करा. हा घरी आला आणि हलका आहार म्हणजे काय करायचा? हवा हवा खावा असं काय म्हटलं नसेल, मग हलकं पाणी. पण पाणी म्हणजे पाणी जड आहे का? पाण्यावरती तेल तरंगतं. काय माणसाचं डोकं बघा. आणि येता येता बघितलं चौकामध्ये गाडा दिसला, त्या तेलावरती वडे तरंगत होते. ते म्हणाला वडे हलके, बुट्टीभर हाणले. दुसऱ्या दिवशी वैद्यांच्याकडे आणला. वा, हे असं पथ्य करतात. मरणाऱ्या रोग्याला काय करील जाणता भला वैद्य. धर्मानं समजूत काढली तरी ऐकेना. त्यानं कृष्णांची निंदा सुरूच ठेवली. योजना काय कृष्णांची पूजा करण्याची. राजे कमी आहेत तिथं, त्याच्यापेक्षा मोठे. हा गवळ्याचा पोर. कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो. कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो. खिल्लरे राखितो घोर विपिनी. खिल्लरे राखितो घोर विपिनी. कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो. कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो. नंद वसुदेव हे जनक असती जया. नंद वसुदेव हे जनक असती जया. मारिली पूतना नारी असुनी. मारिली पूतना नारी असुनी. कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरी. कृष्ण कुलहीन तो. कृष्ण कुलहीन तो. कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी. कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरी तो. चोऱ्या करणारा. हे सगळं सुरू आहे. धर्मानं विचारलं तुम्ही शांत कसे? तुम्ही शांत कसे? का तुम्ही सुद्धा अहिंसेची पाठी लावली द्वारकेवर? भगवान गोपाल कृष्ण शांत आहेत. ते म्हणाले हा तुम्ही जसे नात्यातले तसा हाही नात्यातला. नात्यातला तुमच्यासारखा नाही. आहे आपलं नातं. जन्माला आल्यानंतरच याला एक तिसरा डोळा जास्तीचा आणि 2 हात जास्तीचे. दैववाणी झाली, डोळा आणि हात जातील. पण ज्याची भेट दृष्टादृष्ट झाल्यानंतर जातील त्याच्याकडून याचं मरण आहे. शिशुपाल चेदी देशाचा. भगवान सांगतायत पांडवांना, तो तिकडे बोलतोय. आम्ही बारशाला गेलो, पाळण्यात बाळाला बघितलं. यांना दृष्टादृष्ट झाली आणि तिसरा डोळा गेला, 2 हात गेले. आईनं पाय धरले. कृष्णा तुझा भाऊ आहे, तू मारणार? मी तिला वचन दिलं मातेला, मी स्वतःहून याच्या वाटेला येणार नाही, पण हा जर माझ्या समोर आला तरी तुझ्याकरता 1 नव्हे 99 अपराध घडेपर्यंत थांबीन. मग तो आल्यापासून जे बोलतोय का नाही, गोपाल हा कुलपांसन हा चोर, हे सगळं मोजायला सुरुवात करा. 99 झाले की मी बघतो. त्यानं अनेक अपशब्द वापरले. तुका म्हणे वाणी परम अमृताची खाणी. या वाणीनं देव जोडायचा असतो, पण त्याच भगवंताची निंदा या वाणीनं सुरू आहे. ते सगळ्यांच्या समक्ष. वातावरणच असं झालं की सगळ्यांना बरं वाटेना. याला काहीतरी विनाशकाले विपरीत बुद्धी, काहीतरी अवचित घडणार या ठिकाणी, विलक्षण काहीतरी घडणार आहे, विपरीत. त्यानं शेवट जो शब्द वापरला तो आम्हालाही तोंडानं वापरणं कठीण आहे, पण कीर्तन पूर्ण करण्याकरिता त्या अवसानामध्ये त्यानं भगवान गोपाल कृष्णांच्या करता जे शेवटी शब्द वापरले, अरे आम्ही कुलवंत राजे आहोत, पण हा कोण? हा गोकुळात का मथुरेत? नंदाचा का वसुदेवाचा? अजून जन्म नोंद नक्की नाही. कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हण
वसुदेवाचा, ठाव नाही जननी जनकाचा, कैसी कृष्ण थोर पै. आता काय पुढे बोलायचो, विषयच मिटला. नंदाचा का वसुदेवाचा याचा अर्थ दोन बापाचा. एवढे शब्द ऐकले ताडकन भगवान उठले. सुदर्शन चक्र सहस्ररश्मींचं सहस्रदंत त्याला आगीच्या ज्वाळा कोटी सूर्य प्रगटल्यासारखं ते गरगर गरगर करून गेलं. आयता मान ताट करून टाचा उंच करून बोलत होता ते सुदर्शन चक्र सगळ्यांच्या समोर गंभीर वातावरण तयार झालं आणि ताडकन मस्तक उडालं. ते मस्तक गेलं तिसरीकडेच. ते धड इकडं तिकडं कोसळलं. रक्ताच्या कारंजी उडाली आणि शिशुपाल कोसळला. हालचाल थांबली. बाकी सगळे उभे राहिले आणि सगळ्यांच्या मुखात काय, योग्य, हेच शासन व्हायला पाहिजे होतं, हेच शासन व्हायला पाहिजे होतं. पण बघा तरी आम्हाला तुकोबांच्या अभंगाकडे परत यायचं आहे. देव उदार उदार. सगळ्यांच्या समोर भर सभेमध्ये निंदा करणाऱ्या शिशुपालाला मारला. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, कैवल्यासी परम पवित्र, वैर्याही दिधले. कैवल्यासारखं परम पवित्र दान वैर्याला देतात. दूध पाजणाऱ्या देवकी यशोदा मातेला जे दिलं तेच स्वरूप दान, गती, उद्धार, हे काम, हे दान पोतनेला दिलं. सुग्रीवादिकांना रावणादिकांना दिलं, सुग्रीवांना दिलं तेच रावणादिकांना दिलं. आणि शिशुपालाला इथं मारल्यानंतर सगळे म्हणतात योग्य झालं. पण काय झालं, शिशुपालाची प्राणज्योत आत्मतत्व निघालं. भगवान गोपालकृष्णांना समोर आल्यानंतर 3 प्रदक्षिणा घातल्या आणि चैद्य देहोत्थिता ज्योती वासुदेव मुपाविशत. कृष्णांच्या मध्येच ती ज्योत समाविष्ट झाली. म्हणून तुकाराम महाराज मूळ पदात उगाच म्हणतात, उदार उदार देव उदार उदार, देतान म्हणे थोडे फार, देतान म्हणे थोडे फार, देव उदार उदार, देव उदार 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 उदार. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.